यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोरोनानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हायरसची भीती आहे। जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भारताच्या आरोग्य मंत्रालयानं व्हायरस रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। तर HMPV सोबत लढण्यासाठी भारताकडे यंत्रणा तयार असल्याचं सांगण्यात आलंय। भारतीयांनी घाबरण्याचं कारण नाही असा तज्ज्ञांनी दावा केलाय। तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठकही बोलावलेली आहे। भारत सरकार आणि WHC व्हायरस सोबत एकत्र लढा देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला जातोय। खूप वय ज्यांचं कमी आहे किंवा खूप जास्ती आहे त्यांच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम करतो। ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया वगैरे हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो। याची काही व्हॅक्सिन नाही, याची काही ट्रीटमेंट नाही, सगळं सिम्प्टोमॅटिक आणि सपोर्टिव्ह आहे। काळजी आता तुम्ही किती काळजी करणार हो? म्हणजे आता हा RSV आहे, ॲडिनो व्हायरस आहे, हा मेटान्यूमो तर आहेच, H5N1 तो बर्ड फ्लू आणतायत, मार्बर्ग आहे, इबोला आहे, बॅक्टेरिया। म्हणजे तुम्ही काळजी एवढ्या सगळ्यांची काळजी करत बसलात तर जगणार कधी? आणि चायना हे काळजी करत बसून त्याने ते केलं म्हणून तर त्या लोकांची इम्युनिटी कमी झाली ना। तर आपण आता आपली अजून इम्युनिटी कशाला कमी करून जातो आहे? ते म्हणा ना की हिचकियाँ रात भर आती रही, तूने फिर याद किया हो जैसे, जिंदगी कट रही है दानिश, एक बेजुर्म सजा हो जैसे। ही जिंदगी हे सजा आहे अशी नका घालू, अरे मजा करा यार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।